नमस्कार मित्रांनो, YCMU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक. MA हिस्ट्री, MA इतिहास, कोर्स कोड M60, NEP 2020, पॅटर्न 2023-24, शैक्षणिक वर्ष प्रथम वर्ष, मे 2024, सेकंड सेमिस्टर एक्झामिनेशन करिता ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिशन अपलोडची प्रक्रिया चालू आहे. त्याची शेवटची तारीख आहे ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिशन करण्याची 7 मे 2024. आज 1 मे 2024 आहे. लवकरात लवकर होम असाइनमेंट अपलोड करा. त्याच्यानंतर स्टडी सेंटरवाले तुमच्या होम असाइनमेंटला डिजिटली त्यांच्या लॉग इन ID व्हेरीफाय करतील, व्हॅल्यूड करतील आणि तुमचे मार्क प्रदान करतील, देऊन टाकतील तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यापायी 7 तारखेची 7 मे 2024ची वाट बघायची नाही. त्याच्या अगोदरच आपल्याला आपले जी MAची जी पेपर्स आहेत, जेवढे पेपर आहेत सेकंड सेमिस्टरला, ते सगळे पेपर अपलोड करायचे आहे. अपलोड करून पूर्ण करायचं आहे. ठीक आहे. आणि अपलोड झाल्यानंतर स्टडी सेंटरला फोन करून सांगायचे की सर, माझे हा कोर्स आहे, माझा हा PRA नंबर आहे, माझं नाव हे आहे, मी सगळे पेपर अपलोड केलेले आहेत विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवर. आता तुम्ही ती व्हेरीफाय करा, बरोबर आहेत का चूक आहेत पहा, व्हेरीफाय करा, व्हॅल्यूड करा त्याला, म्हणजे त्याला मार्क देऊन टाका, असं तुम्हाला स्टडी सेंटरला फोन करून सांगायचे. यात कदाचित त्यांचं लक्ष नसेल तर, किंवा त्यांनी उशीर केला ते तुमचं तपासण्यासाठी, तर ते काही असो, तुम्ही स्टडी सेंटरला फोन करून कळवायचं आहे. ठीक आहे. जास्त मी विवरण देत बसणार नाही. व्हिडिओ खूप मोठा होता, तुम्ही बघण्यासाठी टाळाटाळ करता, आळस करता. ठीक आहे. ओके. तर आपण एक नमुना म्हणून होम असाइनमेंटचा एक नमुना म्हणून आपण MA हिस्ट्री M60ला निवडलेला आहे. आणि आतापर्यंत MA हिस्ट्रीचे आपण 4 पेपरचे हँड रिटन होम असाइनमेंटचे क्वेश्चनचे आन्सरचे व्हिडिओ बनवलेले आहेत. 4 व्हिडिओ बनवलेले आहेत. 41521, 41522, 41523, 41524 आणि 4ही. आणि आताचा जो व्हिडिओ बनवणार आहे मी, त्याचा आहे 41525. असे मिळून 5 पेपरची, 5ही पेपरची हँड रिटन होम असाइनमेंट क्वेश्चनचे आन्सर्स आपल्या ह्याच चॅनलवरील एक प्लेलिस्ट बनवलेली आहे. आपण त्या प्लेलिस्टमध्ये जायचं आहे तुम्हाला. आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन MA हिस्ट्री M60 हँड रिटन होम असाइनमेंट क्वेश्चन्स आन्सर एक फोल्डर आहे आपल्या चॅनलवरील प्लेलिस्टमध्ये. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 5च्या 5ही MA हिस्ट्रीचे 5ही पेपरचे हँड रिटनचे व्हिडिओ मिळतील. त्याच्यामध्ये एकाच ठिकाणी मिळतील, तुम्ही बघून घ्या. आणि ह्या हँड रिटनमध्ये तुम्हाला जर काही वेगळे मनाचे पॉईंट काही ॲड करायचे असतील, काही माझं लिहिताना काही चूक झाली असेल, चूक तर होणार नाही, बरं तुम्ही बघायचं आहे. त्याच्यात काही तुम्ही नवीन ॲड करताय, जशाच तसं उचलून ही करू नका. ही पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री आहे. याच्यामध्ये तुम्हाला इसवी सन, पर्टिक्युलर शब्द, असे जर महत्त्वाचे शब्द ही सोडलं तर बाकी तुम्ही तुमच्या मनानं ती तुम्हाला तुमच्या वाक्यरचनेमध्ये फिट करायची ती, आणि तुमच्या मनाने लिहायचं आहे. ठीक आहे. बाकी वस्तुनिष्ठ जी असतात, जन्मतारखा असू, इसवी सन असू, काही संशोधन असू, त्याच्या व्याख्या असू, ती तुम्हाला जशाचे तशा लिहाव्या लागतील. ठीक आहे. बाकी तुम्हाला भाषा तुमच्या मनाची वापरायची आहे. मी जसं लिहिले तसं त्याची कॉपी करू नका. सगळे सेम लिहून टाकतील सगळे व्हिडिओवाले, आपले व्हिडिओ बघणारे लोक. थोडं थोडं अलग लिहा. बाकी MCQ तर ती वस्तुनिष्ठ बहुपर्यायी जी असतात ती सेमच उत्तर असणार आहेत. ठीक आहे. आणि तसेच प्लेलिस्टमध्ये बी आपण 5 व्हिडिओ टाकलेले आहेत. आणि आपलं जे रेग्युलर जी व्हिडिओ असतात, दररोजच्या दररोज जे अपलोड करतो, त्याच्यामध्ये रेग्युलर व्हिडिओ बघतो तुम्ही. तर परवा दिवशी एक व्हिडिओ टाकला होता 521चा, आणि काल टाकले होते 2 व्हिडिओ 522 आणि 523चे. आणि आज टाकणार आहोत आपण 524चे आणि 525चे. ठीक आहे. परवा दिवशी, काल, आज असे 3 दिवस तुम्हाला रेग्युलरच्या व्हिडिओमध्ये MA हिस्ट्री M60चे हँड रिटन होम असाइनमेंट क्वेश्चनचे आन्सर मिळतील. तर चला मग आता आजचा व्हिडिओ सुरू करूया. बराच वेळ झाला. तर आजचा जो ही व्हिडिओ आहे तो आहे MA हिस्ट्री M60 सेकंड सेमिस्टर मे 2024 ऑनलाईन होम असाइनमेंटच्या क्वेश्चन आन्सरचा. तर हा पेपर आहे ऑप्शनल पेपर आहे. ऑप्शनल म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला 40525 ऑप्शनल 40526, 40525 आणि 40526
ह्या दोन्हीपैकी तुम्हाला एक निवडायचं आहे आणि तुम्ही ऑलरेडी तुमचा ऑनलाईन फॉर्म भरताना तो निवडलेला आहे. तुमच्या ऑनलाईन फॉर्म भरलेल्यामध्ये सेमिस्टर सेकंडमध्ये तुम्हाला पेपर बघायचा आहे. त्या पेपरमध्ये तुम्हाला तुमचा कोणता पेपर तुम्ही निवडला ऑप्शनल ते तुमचं नाव दिसेल. काही लोक HIS 525 निवडले असतील, काही लोक HIS 526 निवडले असतील. दोन्हीपैकी एकच असणार आहे, दोन्ही नसणार नाही. ठीक आहे. मग तुमच्या ऑनलाईन फॉर्म भरलेल्या जी प्रिंटआउट निघतं फायनल, त्या प्रिंटआउटमध्ये पहा तुमचं ऑप्शनल 525 आहे का 526 आहे. त्यानुसार तुम्ही होम असाइनमेंट लिहायचं आहे. ठीक आहे. तुम्हाला जर तुम्ही स्टडी सेंटरला जमा केला असाल फीस वगैरे किंवा डॉक्युमेंट वगैरे, तर तुम्ही स्टडी सेंटरला फोन करून विचारायचं आहे. स्टडी सेंटरला फोन करून विचारायचं आहे की सर माझं MA हिस्ट्रीला मी ॲडमिशन घेतलेलं आहे, माझा ऑप्शनल पेपर 525 आहे का 526 आहे. मग ती तुम्हाला सांगतील, त्याच्यानुसार तुम्ही होम असाइनमेंट लिहून पूर्ण करायचं आहे. आणि जर तुमचं HIS 525च असेल तर हा व्हिडिओ तुमच्या कामाचा आहे. तर आता व्हिडिओ आपण बघणार आहात HIS 525. त्याचं नाव आहे इतिहासाची उपयोजित क्षेत्रे. ठीक आहे. त्याच्यामध्ये ह्या एका पेपरमध्ये 2 गृहपाठ असणार आहेत, गृहपाठ क्रमांक 1 आणि गृहपाठ क्रमांक 2. गृहपाठ क्रमांक 1 मध्ये 3 प्रश्न असणार आहे. पहिला प्रश्न असणार आहे दीर्घोत्तरी 10 मार्कासाठी, दुसरे 2 प्रश्न असणार आहेत लघुत्तरी प्रत्येकी 5-5 मार्कासाठी. आणि गृहपाठ क्रमांक 2 मध्ये असणार आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत. 10 उपप्रश्न असणार आहेत, प्रत्येकी 1 गुण असणार आहेत. 10 उपप्रश्नाचे 10 गुण असणार आहेत. गृहपाठ क्रमांक 1 आणि गृहपाठ क्रमांक 2 हे तुम्हाला दोन्हीही HIS 525चेच आहेत. एक लगातारच लिहायचे आणि एकाच फाईलमध्ये PDF करून अपलोड करायचं आहे. ठीक आहे. अपलोड करण्यासाठी जी PDF आपण बनवणार आहात ऑनलाईन अपलोड करण्यासाठी ती 20 MB जास्तची नसावी. आता मी एवढं क्लिअर काढलेलं आहे, व्हायब्रंट काढलेलं आहे, हे करून व्हायब्रंट फाईल करून काढलेलं आहे, तरीसुद्धा माझे 3 MB झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही स्मार्टफोनवरून सुद्धा तुम्ही ह्याचं स्कॅन करून PDF बनवून asm.ycmu.org.in ह्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुमचा PRN आणि युजर पासवर्ड टाकून प्रोफाईल उघडून तुमच्या प्रत्येक पेपरच्या पुढी त्या पेपरच्या पुढी सबमिट बटनावर क्लिक करून फाईल ब्राउज करून तुम्ही सबमिट करू शकता. फाईल अशा प्रकारे अपलोड करू शकता. ठीक आहे. आता चालू करूया. सगळी माहिती ही संपल्यावर सांगायची माहिती तुम्ही अगोदर सांगितलेली आहे. ठीक आहे. तर गृहपाठ क्रमांक 1 घेऊया. पहिल्यांदा खालील दिलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहा. 20 गुणांसाठी आहे गृहपाठ क्रमांक 1 आधी सांगितल्याप्रमाणे. त्यातला प्रश्न क्रमांक 1 आहे दीर्घोत्तरी प्रश्न. वसाहतकालीन पर्यटनाचे प्रमुख वैशिष्ट्ये स्पष्ट करा 10 गुणांसाठी. दीर्घोत्तरी असला आणि 10 गुणांसाठी असला तरीसुद्धा एकाच पेजवर लिहायचे तुम्हाला, एका पेजपेक्षा जास्त लिहायचं नाही. मग चांगलं वाटायचं असेल तुम्हाला, आता एका पेजपेक्षा जास्त लिहायचं नाही आणि आपलं उत्तर आकर्षक वाटायचं असेल तर असं मी जसं पॉईंट टाकले तसं पॉईंट टाकून लिहा. आणि मेजर जी पॉईंट आहेत वसाहतकालीन पर्यटनाची प्रमुख वैशिष्ट्यामध्ये ती मेजर पॉईंट टाकायच्यामध्ये एका पेजमध्ये, जेणेकरून तुम्हाला मार्कही चांगले मिळतील, आकर्षकही दिसेल. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 2 मधुबनी चित्रकला शैली टीप लिहा. हा लघुत्तरी प्रश्न आहे, 5 गुणांसाठी आहे. मग या मधुबनी चित्रकला शैलीशी संबंधित जी 5 महत्त्वाचे पॉईंट आहेत ते ह्याच्यात टाकून लिहायचं आहे तुम्हाला. तर हा सुद्धा प्रश्न एकाच पेजवर लिहायचा, एका पेजपेक्षा जास्त लिहायचा नाही. चला पुढे वळूया पटापट. प्रश्न क्रमांक 3 हा लघुत्तरी प्रश्न आहे. अभिलेखाचे वर्गीकरण कसे केले जाते हे स्पष्ट करायचे आहे तुम्हाला. 5 गुणांसाठी आहे. एकाच पेजवर उत्तर लिहायचं आहे, महत्त्वाचे पॉईंट्स लिहायचे. जसे मी महत्त्वाचे पॉईंट टाकले तसं तुम्ही पण महत्त्वाचे पॉईंट टाकायच्यामध्ये, एका पेजपेक्षा जास्त लिहायचं नाही. पुढचा पॉईंट तर आता गृहपाठ क्रमांक 2 सुद्धा ह्याचाच हिस्सा आहे. फक्त थोडंसं MCQ असल्यानं ह्याला थोडंसं वेगळं वाटावं म्हणून गृहपाठ क्रमांक 2 टाकलेला आहे. ह्याच HIS 525चाच भाग आहे तो, परंतु थोडंसं वेगळं वाटलं पाहिजे. MCQ आहे ती, बहुपर्यायी प्रश्न आहेत म्हणून त्याला गृहपाठ क्रमांक 2 लिहिलेला आहे. खालीलप्रमाणे दिलेल्या बहुपर्यायी प्रश्नातून अचूक योग्य पर्याय निवडा. 10 उपप्रश्न आहेत, प्रत्येक उपप्रश्न 1 गुणासाठी आहे. अशा प्रकारे गृहपाठ 2 हा 10 गुणांसाठी आहे. ठीक आहे. अशा प्रकारे गृहपाठ क्रमांक 1 आणि गृहपाठ क्रमांक 2 हे दोन्ही मिळून 30 गुणांसाठी होतात. मग 30 गुणांसाठी एका पेपरला तुम्हाला प्रत्येक पेपरला 30 गुण आहेत. एक 524चा सोडलं तर 524 जो पेपर आहे तो 15 गुणांसाठी आहे. तो छोटा पेपर आहे, कमी वेळेचा आहे. तो 524 पेपर हा
15 गुणांसाठी आहे. बाकीचे इतर आहेत 521, 22, 23, 25 हे बाकीचे चारही पेपर प्रत्येकी 30 गुणांसाठी आहेत. 30पैकी तुम्हाला इंटरनलला मार्क देण्यात येतील आणि हे इंटरनलचे मार्क तुमच्या मार्क मेमोवर सुद्धा येणार आहेत. ध्यानात करा, 70 मार्काची युनिव्हर्सिटीची एक्झाम होणार आहे, 30 मार्काची इंटरनल होणार आहे. मग हे ऑनलाईन अपलोड केलेले तुम्हाला 30 मार्क मिळणार आहेत. अत्यंत महत्त्वाचे आहेत, ध्यानात आहे. ही कंपल्सरी सबमिट करायची आहे. दुनिया इकडली तिकडली झाली तरी सबमिट करायचं आहे. ही विसरलो की 30 मार्क गेले, मग 70पैकी किती मार्क पडतील तेवढी घेऊन बसावं लागतं. ठीक आहे, तर प्रश्न सुरू करूया. गृहपाठ क्रमांक 2 खालीलप्रमाणे दिलेल्या बहुपर्याय प्रश्नातून अचूक योग्य पर्याय निवडा. प्रत्येक उपप्रश्न 1 गुणांसाठी, 10 उपप्रश्न 10 गुणांसाठी. ओके. प्रश्न पहिला आहे, वस्तू संग्रहालयाबाबत नियम व मार्गदर्शन करणारी आंतरराष्ट्रीय संस्था कोणती? दुसरा, म्युझियम हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? तर ही काय करायची, मी जसं लिहिलं तसं उपप्रश्न क्रमांक पूर्ण लिहायचा आहे आणि उत्तरामध्ये जी 4 ऑप्शन दिले होते तुम्हाला प्रश्नामध्ये, त्याच्यातला जो उत्तर आहे त्या उत्तर फक्त इथं खाली लिहायचे उत्तरामध्ये. ठीक आहे, फक्त उत्तर लिहायचे उत्तरामध्ये. प्रश्न तर पूर्ण लिहायचंच आहे तुम्हाला आणि उत्तर म्हणून जो ऑप्शन असणार आहे उत्तर, तो ऑप्शन इथे लिहून टाकायचे. ठीक आहे, अशा प्रकारे मी जसे दिले तसे लिहिले तर खूप सुंदर होईल, खूप चांगलं होईल. आणि हा लिहिण्याचा सुंदर तरीका पण आहे आणि चांगला तरीका पण आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे 10 वाचून घ्या. हे सगळं बरोबर आहे का बघून घ्या. तुम्ही बी पुस्तकात बी बघून घ्या, काही मनाचे पॉईंट ॲड करायचे किंवा तुमच्या मनाने सुद्धा लिहू शकता. अशा प्रकारे आपण MA हिस्ट्री M60 सेकंड सेमिस्टर मे 2024 एक्झामिनेशन करता, कॉलेज असेसमेंट करता, इंटरनल करता, याच्यास 521, 522, 523, 524, 525 असं पाचही पेपरचे होम असाइनमेंट क्वेश्चनचे आन्सर्स आपण घेतले आहेत. आणि आपल्या चॅनलवरील जी प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमधील MA हिस्ट्री हँड रिटन होम असाइनमेंट क्वेश्चन्स आन्सरमध्ये आपण सेव्ह केलेलं आहे. तिथं जाऊन लगातार बघू शकता. तसेच परवा दिवशी, काल आणि आज आपल्या रेग्युलरप्रमाणे आपण अपलोड केलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो, पटपट होम असाइनमेंट कंपल्सरी आहे. होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करून टाका. ऑफिशियल वेबसाईट बी सांगितली, कसं करायचं ते पण सांगितलेलं आहे. सगळं सांगून झालेलं आहे. 14 एप्रिलचा व्हिडिओ एक आहे, 16 एप्रिलचा व्हिडिओ एक आहे, का पुन्हा एक 34 मिनिटाचा एक व्हिडिओ आहे 2-3 दिवसापूर्वीचा. असे डिटेल होम असाइनमेंटविषयी माझ्या मते सगळ्या डिटेल आणि सगळ्यात व्यवस्थित आपल्या चॅनलवर मार्गदर्शन केलेलं आहे. तर तुम्ही ह्याचा प्रचंड फायदा घ्यायचा आहे. आणि भरपूर लोकांनी व्हिडिओला लाईकसुद्धा केलेला आहे. मी त्याचा खूप खूप आभारी आहे. कारण कसं आहे, आपण व्हिडिओ बनवतो त्या व्हिडिओला लाईक करणारसुद्धा माणूस पाहिजे. ठीक आहे ना. उठतात, व्हिडिओ बघतात, स्किप पुढे जातात, चॅनलला सबस्क्राईब बी करत नाहीत आणि त्या व्हिडिओला ॲप्रिशिएशन पण करत नाहीत, ॲप्रिशिएट करत नाहीत. खरा माणूस कसा असतो की जो व्हिडिओ जर चांगला वाटला त्याला मनातून, आणि आपले व्हिडिओ वाटतात चांगले, मनातून व्हिडिओ चांगला वाटला की त्याला लाईक करायला विसरतच नाही, तो लाईक करतोच. आणि असे व्हिडिओ आपले कंटिन्यू यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या आपल्या चॅनलवर दररोज येत राहतात. मग ज्याला मुक्त विद्यापीठामध्ये ज्यानं कोणी ॲडमिशन घेतलेलं आहे, ज्याच्या घरच्यांनी ॲडमिशन घेतलं आहे, भाऊ बहीण पत्नी नातेवाईक मित्र मैत्रीण सोयरा कोणी बी, तर त्याला तो हा व्हिडिओ शेअर करतोच. तसेच असे व्हिडिओ कंटिन्यू बघण्यासाठी तो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतोच. एवढ्या लोकांनी केलेले आहेत. आजच्या ह्या व्हिडिओपर्यंत 473 लोकांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले आहेत. तर त्या सगळ्या लोकांचं मी ॲप्रिशिएट करतो त्यांना. आय ॲप्रिशिएटेड ऑल ऑफ देम. ठीक आहे, त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून खूप चांगलं काम केलेलं आहे. असे व्हिडिओ आपल्या चॅनलवर कंटिन्युअस येत राहतील, लाईफ टाईम येत राहतील. हे चॅनल बंद होणारं नाही, कंटिन्यू. आणि ह्याच्यामध्ये अनेक प्रचंड भरच पडेल. थोडंसं आता आपल्याला एक इक्विपमेंटची थोडीशी कमतरता आहे आणि माझं थोडीशी माझी प्रोफेशनल माझ्या जॉब संबंधितही थोडेसे मला कंटिन्यू व्हिडिओ बनवता येत नाही मोठ्या प्रमाणामध्ये. जेवढ्या बनवायचे ते म्हणजे जॉबचं बी थोडंसं अडचण आहे मला. मग ती जॉब बी बघावं लागतो मला आणि तुम्हाला व्हिडिओ बी बनवावं लागतं. त्याच्यासाठी थोडंसं वेळ द्या. इक्विपमेंट्स वगैरे येतील आपल्याकडे. हाय टेक्नॉलॉजी आणायचं आहे आपल्याला. चॅनलला सबस्क्राईब करा. इतरांनाही चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी प्रोत्साहित करायला लावा त्यांना. कारण फायदाच होणार आहे. आपल्या चॅनलमुळं सगळ्यांचाच फायदा होणार आहे. फायद्यासाठी चॅनल बनवलेलं आहे. ह्याच्यात 0% नुकसानसुद्धा होणार नाही. 0% नुकसान होणार नाही. माणसं शून्याला गृहीत बी धरणार तर फायदाच फायदा होईल. ठीक आहे. व्हिडिओ खूप मोठा झाला त्याच्याबद्दल सॉरी. थँक्स फॉर वॉचिंग.
चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ सर्व लोकांना शेअर करा. आपल्या संबंधित जी लोक असतील, भाऊ बहीण पत्नी सगळं, सोयरे दायरे शेजारी सगळ्यांना शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.